आज जवळपास बरोबर 8 दिवसानंतर मी व्लॉग शूट करते। गेल्या रविवारी मी कुंभारवाड्यात गेलेली आणि तिथला व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आणि त्याच्यानंतर आज आहे सोमवार। आज मी व्लॉग शूट करायला घेतलेला आहे। आज 8 दिवसानंतर बऱ्यापैकी संध्याकाळचा थोडासा मला वेळ मिळालेला आहे। एक मेडिकल इमर्जन्सी होते, म्हणजे सचिनच्या आत्या आहेत त्या थोड्या आजारी होत्या आणि त्या आमच्याच इथे नियरबाय म्हणजे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे संध्याकाळचं हॉस्पिटलला येणं जाणं असं सगळं चालू होतं, त्याच्यामुळे संध्याकाळी शूट करायला जमलं नाही। आज आम्ही त्यांना घरी घेऊन आलेलो आहोत आणि म्हणूनच मग आज म्हटलं आज आपण व्लॉग शूट करूया। त्यांना जाऊन मी भेटून आली, माझे दीर जिथे राहतात म्हणजे आमच्या बाजूलाच त्यांच्याकडे आम्ही त्यांना घेऊन आलेलो आहोत। त्याच्यामुळे मग मी तिथे ऑफिसमधून येताना त्यांच्या इथे जाऊन आली आणि म्हटलं चला आज आपण व्लॉग शेअर करू। आणि व्लॉग पण एवढे दिवस का नाही आले त्यांचं कारण पण तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं। मी जेव्हा जेव्हा म्हणते मी गॅप टाकणार नाही व्हिडिओमध्ये आणि त्यावेळेसच ना खूप मोठा एक असा पूर्णपणे एक मध्ये गॅप होतोच होतो। जसं मी तरी पण मी गेल्या मंथमध्ये पूर्ण प्रयत्न केला की कंटिन्यू व्हिडिओ पोस्ट करायचा आणि तो मी बऱ्यापैकी केला। जवळपास 1 महिना मी जवळपास पूर्ण व्हिडिओ टाकले आणि आता हा परत माझा 1 आठवड्याचा परत मोठा गॅप झालेला आहे। तर मी म्हटलं जे आपल्याला काम आहे ते पण आपल्याला करत राहणं म्हणजे तेवढंच गरजेचं आहे, पण ॲक्च्युली हॉस्पिटलचं रुटीन असं झालेलं त्याच्यामुळे थोडासा वेळ मिळाला नाही। आणि कसं सगळ्या गोष्टी मला माहिती असल्यामुळे त्यांचे रिपोर्ट्स काय येतात, कशा पद्धतीने ट्रीटमेंट चालू आहे किंवा काय आहे हे आपल्याला बघणं खूप गरजेचं असतं। म्हणजे जरी आपण मेडिकल फील्डमधले असो किंवा नसो, आपल्याला सगळ्यांनाच आपल्या फॅमिली मेंबरची खूप काळजी असते। आपण प्रत्येक वेळेस काय होतंय किंवा किती इम्प्रूव्हमेंट आहे किंवा काय आहे, आणि एकदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं की सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स होत जातात आणि मग त्याच्यातनं एक गोष्ट करायला गेली तर एक गोष्ट निघतच जाते। यांचं पण तसंच झालं। त्यांना थोडासा खूप विकनेस होता, म्हणजे त्यांना चक्कर आलेली आणि खूप विकनेस होता आणि सडनली त्यांना लूज मोशन चालू झाले आणि मग नंतर आम्ही त्यांना ॲडमिट केलं आणि नंतर मग त्यांचं क्रिएटिनिन म्हणजे जसं किडनीच्या टेस्ट वगैरे केल्या, मग त्या खूप हाय आल्या। मग त्याच्यानंतर CT स्कॅन MRI म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि जोपर्यंत त्या रुटीनमध्ये म्हणजे तुम्हाला डिस्चार्जपर्यंत मिळेलपर्यंत त्या क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत काही हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळत नाही। तर अशा सगळ्या गोष्टी होत्या। तर या सगळ्या गडबडीत काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायच्या राहिलेल्या, तर म्हटलं चला आज तुमच्यापर्यंत पोचवतेच त्या गोष्टी। तर मला पण खूप छान वाटतंय आज तुमच्यापर्यंत बरोबर बऱ्याच दिवसांनी गप्पा मारते। तर हे ना माझ्याकडे हे मी ना प्लांटसाठी घेऊन आलेले आहे। तर हे ॲक्च्युली इंडोरसाठी आहेत, पण मी हे आउटडोअरसाठी वापरणार आहे। मला ना खाली याला होल करायचं आहे, पण आता मी ॲक्च्युली ना याचे मला आउटडोअर ठेवायचं म्हणजे मला ग्रिलमध्ये ठेवायचं आहे। तर मला विचार पडला आहे की आता याला होल कसं करू। तर प्रीतीताई तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की छान अशी तुम्ही आयडिया द्या यामार्फत, कारण तुम्ही जी मला कुंडीसाठी ती दिलेली म्हणजे जे आपण तुळशीसाठी मी आणलेलं त्याच्यासाठी छान आयडिया तुम्ही सजेस्ट केलेला आणि तुमच्या इन्स्टावरती मी खरंच बघितलेलं आहे, तुमचं गार्डन खूप सुंदर आहे। तर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की याला होल मी करू शकते का, म्हणजे जर मी होल करायला गेली तर ही ब्रेक तर नाही होणार ना हे प्लांट वगैरे, कारण हे सिरामिक सारखेच आहेत आणि खूप छान आहेत। ॲक्च्युली मला हे IKEAमध्ये 120ला 1 मिळाला, मग मी हे 2 घेतले। ॲक्च्युली सेलमध्येच घेतलेले होते मी, पण मी हे पावसाळ्यात वापरायला काढेन म्हणजे असा माझा विचार होता, म्हणून मग मी हे असेच ठेवलेले होते। तर याच्यामध्ये ना मी आतमध्ये एक प्लांट म्हणजे एक प्लांटचं म्हणजे ठेवेन मी आणि त्याच्यानंतर मग ते प्लांट याच्यामध्ये ठेवेन असा माझा विचार चाललेला आहे। बघू आता जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला सांगेनच। सगळ्या गोष्टी ॲक्च्युली खूप गोष्टी माझ्या राहून गेल्या आहेत। मला मसाला करायचा आहे तो देखील माझा तसाच राहून गेलाय। आई पण मला रोज बोलते तिला पापड करायचे होते तर ते पण राहून गेलेत। तर आता कसा वेळ मिळेल आणि सुट्टी कशी ॲडजस्ट होते त्या सगळ्या गोष्टीत बराच आता माझा वेळ चाललेला आहे। तर बघू कसं जमतं तसं। तर आज माझ्याकडे कारण आठवडाभर मला खरंच वेळ मिळाला नव्हता, त्याच्यामुळे मी भाज्या वगैरे सगळ्या आजच मी घेऊन आली आणि खूप भाज्या पण मला मिळाल्या नाहीत मार्केटमध्ये। आज सोमवार असल्यामुळे दादर तर जवळपास सगळं बंदच असतं, त्याच्यामुळे खूप अशा भाज्या पण नव्हत्या। आणि खोबरं मी किसून घेतलं बघा, कारण खोबरं तर रोज लागतंच भाजीला, थोडं का होईना भाजीला खोबरं म्हणजे पाहिजे। तर आज मी आता ताकाची कढी करणार होती आणि करणार आहे वालाची म्हणजे भाजी करणार आहे। तर वालाची भाजी म्हणजे वालीच्या शेंगा ज्या असतात ना त्यांची भाजी करणार आहे। आता तुमच्याकडे त्याला वालीच्या शेंगा म्हणतात की चवळीच्या शेंगा म्हणतात, म्हणजे प्रत्येकाकडे वेगळ्या म्हणतात। बरेच जण चवळीची शेंगांची भाजी म्हणतात, पण आता माझी आई वालीच म्हणते, वालीच्या शेंगा किंवा वालाची भाजी। तर आम्ही पण म्हणजे मी पण वालाचीच भाजी म्हणते त्याला। तर आता इथे कढीसाठीचं वाटप काढते बघा मी।
आणि मला कोथिंबीर ना वाटूनच आवडते म्हणून मी याच्यामध्ये टाकते। आणि ही रेसिपी जी कढीची आहे ना मी बऱ्याच वेळा तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे म्हणून आज काही खूप डिटेलमध्ये केली नाही, पण आज वालीच्या शेंगांची जी भाजी आहे ती म्हटलं चला तुमच्यापर्यंत पोचूया। तर इथे मी ना फोडणीसाठी कांदा आणि त्याचबरोबर कढीपत्ता, राई, हिंग एवढंच म्हणजे टाकणार आहे भाजीमध्ये। खूप जास्त असं काही मसाल्यामध्ये वगैरे ही भाजी करत नाही, आम्ही हिरव्या मिरचीमध्येच ही भाजी करतो। तर फोडणीसाठी मी तेल पॅनमध्ये ओतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी अगदी अर्धा चमचा राई टाकलेली आहे। राई छानपैकी आपली तडतडली की याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता ॲड करून घ्यायचा। कांदा, कढीपत्ता आणि मिरचीचं मी ना अगदी मोठंच काप केलेलं आहे, कारण सगळं हिरवं हिरवं असेल तर पटकन लाल म्हणजे जी आपली मिरची असते ना चावली गेली तर खूप तिखट होईल। आणि मी ही जी ना अगदी तिखटाची मिरची असते ना ती वापरलेली आहे, मी काही अगदी जी आपण कमी तिखटाची मिरची असते ना ती वापरलेली नाही आहे याच्यामध्ये। तर हे छान परतवून घ्यायचं आणि ही भाजी आपल्याला वाफेवरती शिजवायची। वाफेवर शिजवाल तर भाजीला टेस्ट खूप छान येते। तर आता याच्यामध्ये थोडंसं आपण हिंग ॲड करणार आहोत आणि थोडीशी हळद ॲड करणार आहे आणि मीठ पण मी आत्ताच ॲड करते, म्हणजे नंतर मी मीठ ॲड करत नाही। कांद्याला छान मीठ लागलं ना की भाजीला टेस्ट पण खूप छान येते। आणि या वाफेवर शिजणाऱ्या भाज्या असतील ना तर असं कांद्यामध्ये छान मुरवून घेतलं ना मीठ तर भाजीला सगळीकडे छान लागतं आणि पाणी देखील छान सुटलं जातं। ही भाजी वाफेवर शिजवताना मी ना अगदी बारीक चिरून घेतली, म्हणजे जेवढी मला बारीक चिरता येईल ना ही भाजी तेवढी बारीक चिरून घेतली, म्हणजे ती पटकन शिजते म्हणजे आणि कमी वेळात देखील होते। हे सगळं मिक्स करायचं। याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आणि झाकणावरती पाणी ओतून एक 10 ते 12 मिनिटासाठी हे छान, म्हणजे मध्ये मध्ये मी सारखं ओपन करणार नाही, एकदाच डायरेक्ट फायनल जेव्हा आपली भाजी शिजते ना तेव्हा ओपन करून घ्यायचं, सारखं ते ओपन करून बघायचं नाही। तर बघा इथे मी आता पाणी ओतते याच्यामध्ये आणि ती भाजी शिजायला ठेवणार आहे। 10 ते 12 मिनिटं झाली आहेत आणि आपली भाजी छान अशी तयार शिजून झालेली आहे। अगदी जेव्हा आपल्याला खूप स्पायसी नको असतं आणि अगदी त्यातल्या त्यात खूप साधं असं जेवण हवं असतं, म्हणजे बोलतात ना साधं सात्विक असं जेवण आणि तरी देखील ते टेस्टी असलं पाहिजे, तर ही चवळीची भाजी किंवा वालीच्या शेंगांची भाजी ना अगदी छान आहे। वरण भात आणि ही भाजी थोडीशी लिंबाची फोड असेल ना तर छान लागते ही भाजी। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। आजच्या आपल्या या व्हिडिओला मी पुढे ना कंटिन्यू करते, जी मी IKEAच्या जी शॉपिंग केलेली ना त्याची मी एक क्लिप शूट करून ठेवलेली आणि ती माझ्याकडे 8 दिवस तशीच होती मोबाईलमध्ये, ती तुमच्यापर्यंत पोचवायची राहिलेली। आजच्या व्लॉगलाच ना मी कंटिन्यू करणार आहे IKEAचा जो व्लॉग जो माझा अर्धवट राहिलेला, म्हणजे IKEAचा व्लॉग म्हणण्यापेक्षा जी मी IKEAची शॉपिंग केलेली मी आणि काकींनी ती तुमच्यापर्यंत पोचवायची राहिलेली, म्हणजे आता ती मी शूट करून ठेवलेली पण 8 दिवस झाले ती माझ्या मोबाईलमध्ये क्लिप तशीच होती। तर मी इथे ना याच व्लॉगला पुढे ती कंटिन्यू करणार आहे, म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल IKEAमधनं काय काय शॉपिंग केली। तुम्हाला या 8 दिवसात मी खूप मिस केलं। 8 दिवस मी जेव्हा व्लॉग शूट करत नाही ना तेव्हा मला पण असं वाटत असतं अरे आपण काहीतरी कुठेतरी मागे म्हणजे सुटलंय। दिवसाचा जो रुटीन असतं ना ते अगदी वेगळं असतं आणि मला आता या सगळ्याची खूप सवय झाली, तर म्हटलं नाही आपण परत एकदा व्लॉग सुरुवात केली पाहिजे आणि म्हटलं आज मंडेपासूनच आपण व्लॉगला सुरुवात करूया। तर आजचा जो व्लॉग आहे तो मी पुढे परत कंटिन्यू करते। आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। इथे थोडी काकींची तयारी चालू आहे, म्हणजे आता त्या निघतायत, म्हणजे आता जेवून वगैरे निघणार, तर इथे सगळे त्यांचे कपडे वगैरे आहेत, हे बॉटलचे बॉक्स वगैरे, अजून बाहेर पण बॉक्स आहे। आणि ही जी कुर्ती होती ती आपण फ्लिपकार्टवरनं मागवलेली, तर मी आता ती काकींना दिली आहे। माझं आणि त्यांचं साईजमध्ये एकच असतात, म्हणजे मी M वापरले तर ते आपण Mच वापरतात, तर मग होतात आम्हाला एक साईजचे कपडे। तर मग मी आता हा काकींना दिला, तर काकीने घालून बघितला, व्यवस्थित वाटला त्यांना। तर आता मी IKEAमधनं काल काय काय आणलं ते तुम्हाला सांगते। तर सर्वात पहिल्या या ज्या आहेत, ज्या मी सगळ्यांना सांगते की या तुम्ही घ्या, या तुमच्या किचनमध्ये खरंच खूप म्हणजे हेल्पफुल प्रोडक्ट आहे आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये। ऑनलाईनला थोडा महाग आहे, पण सध्या हा काकीने ऑलरेडी 2-3 वेळा घेतलेला, आता हा परत त्यांच्या मुलाला म्हणजे मुकुलसाठी म्हणजे घेतलेला आहे, तो बाहेरगावी असतो, तर त्याच्यासाठी तो स्वतः जेवण वगैरे बनवतो, तर त्याच्यासाठी म्हणून त्यांनी घेतलाय। तर हे आम्हाला तिथे 59 रुपीजला मिळाला। ह्या 2 शीट आहे चॉपिंग बोर्डच्या आणि या खरंच फायद्याच्या आहेत, म्हणजे खूप किचनमधलं काम खूप हलकं होतं त्याने, म्हणजे जे आपण चॉपिंग बोर्डवर खर्च करतो ना त्याच्यापेक्षा या शीट खरंच चांगल्या आहेत। त्याच्यानंतर
हे टी-लाईट होल्डर घेतलेले आहेत. हे 19 रुपयाला एक मिळाले. हे मी पण मागे घेतलेले तुम्हाला आणि दाखवलेले माझ्या व्हिडिओमध्ये. तर हे पण खूप छान आहेत. 19 रुपयाला तर खूपच चांगलं आहे आणि याचं मटेरियल पण खूप चांगलं, म्हणजे असं प्रेस केलं की असं ते दाबले जात नाहीत, व्यवस्थित छान आहेत. तर हे त्यांनी 4 घेतले, म्हणजे 2 त्यांच्या बहिणीसाठी घेतलेत आणि 2 त्यांना घेतलेत. त्यानंतर स्पॅच्युला घेतला त्यांनी. ह्याच्यामध्ये काही म्हणजे हे नव्हतं, ऑफर वगैरे काहीच नव्हती. हा मी मागे पण घेतलेला तेव्हा 100ला होता आणि आता पण 100लाच आहे, तर तो घेतलाय. त्याच्यानंतर हे जे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं, ऍक्च्युली हे आता ओपन केलेलं नाहीये वाटतं काकींनी. 1 मिनिट मी ओपन करून दाखवते तुम्हाला. ऍक्च्युली वॉशिंग साठी तुम्ही यूज करू शकता. हे म्हणजे पॅन वगैरे क्लीन करण्यासाठीच आहे हे. आणि हे पण ऑफर मध्ये मिळालेलं 99 रुपीजला. मी पण 99 रुपीजलाच घेतलेलं. याच्यासाठी टेप आहे. तर हा जो प्रोडक्ट आहे असा, याच्यामध्ये पुढे आपल्याला असा हा स्पंज मिळतो. हा इथे आपण लावायचा आणि याच्यामध्ये जे लिक्विड असतं वॉशिंगचं, डिश वॉशचं, ते आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे आणि मग तुम्ही क्लीन करू शकता. म्हणजे तुम्हाला पॅन वगैरे जर क्लीन करायचं तर करू शकता. इव्हन पॅन वगैरे जरी नाही वापरायचं असेल ना तुम्हाला, तरी वॉश बेसिन वगैरे क्लीन करायचं असेल तर चांगलं आहे. इथे सगळं इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले असतात बॉक्सवर. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. हे आम्हाला आता ऑफरमध्ये मिळालं म्हणून मग आम्ही हे पण घेतलं 99 रुपीजला. ऍक्च्युली 199 याची कॉस्ट आहे, तर हे पण आम्हाला ऑफरमध्येच मिळालं. त्याच्यानंतर या मी माझ्यासाठी घेतल्या आहेत गोष्टी. ही आहे ना, काय बोलतात, कॅन्डल होल्डर हे आहे, म्हणजे प्लेट आहे ही. तर याचा वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो आपण. तर मी याचा ना ऍक्च्युली दिवे वगैरे ठेवायला ना खूप चांगला यूज होतो. हे काचेचं आहे, इथे बघू शकता तुम्ही, काचेचं आहे पूर्णपणे. आणि जे मोठे दिवे वगैरे मी लावते ना, तर ते मला असे 2 साईडला 2 जेव्हा आपण उभे करतो ना असे, तर ते मला असे ठेवायचे. म्हणजे अशा पद्धतीने प्लेट असेल ना खाली तर बरं पडतं. बऱ्याच वेळा आपण पान वगैरे ठेवतो, तर त्याच्यापेक्षा मी विचार केला की असं ठेवेन. तर हे चांगले आहेत. म्हणजे माझ्याकडचे जे दिवे आहेत ते पण IKEA मधले होते, तर मी ते याच्यामध्ये ठेवून बघितलेले आणि ते खूप चांगले दिसत होते आणि याला बसले पण व्यवस्थित होते. म्हणजे याच्यामध्ये जो राऊंड शेप आहे ना, त्याच्यामध्ये व्यवस्थित बसलेले. तर हे 79 रुपीजला मला एक मिळालं. तर हे मी 2 घेतले. हे माझ्यासाठी मी घेतले. त्याच्यानंतर हा जो पॉट आहे म्हणजे आपल्या झाडांसाठीचा, हा पण खूप छान मिळाला. हा आम्हाला ऍक्च्युली 239 रुपीजला मिळाला आणि मस्त सिरामिक चा आहे. याची कॉस्ट 599 होती, पण हा आम्हाला 239 ला ऑफर मध्ये मिळाला. मागे जेव्हा घ्यायचा होता तेव्हा आम्ही बघितलेला, पण तेव्हा खूप कॉस्ट जास्त होती, 599. तर आता हा ऑफर मध्ये मिळाला म्हणून हा घेतला. त्याच्यानंतर हे घेतलेले, हे काकीने 2 घेतलेत, आम्ही 1 घेतलाय. तर हे पण प्लांट साठीच आहे आणि हे पत्रा टाईप मध्ये आहे. मेटल नाही म्हणतात, थोडस पत्रा टाईप मध्येच आहे. पण जे आपले इंडोर प्लांट असतात ना, त्याच्यासाठी खूप चांगलं आहे हे. म्हणजे मोठे मोठे आपण जेव्हा एंट्रन्सला वगैरे लावतो ना, त्याच्यासाठी हे त्यांनी घेतलेले आहेत आणि खूप छान आहे. हे ऍक्च्युली आम्ही मागे घेतलेला ना, तेव्हा 399 ला एक मिळालेला. आता हा आम्हाला 199 ला एक मिळाला. 199 नाही, सॉरी 139 ला एक मिळालाय. तर असे 3 घेतले, त्यातले 2 आता काकी घेऊन जाते, त्यांना घ्यायचे. तर हे मी आता तुम्हाला दाखवायचं होते म्हणून साईडला ठेवलं. हे आता हा जो एक आहे, हे 2 आणि या गोष्टी ज्या माझ्या आहेत त्या मी फक्त इथे साईडला ठेवते. बाकी या सगळ्या गोष्टी काकींच्या आहेत, त्याचं त्यांच्या भरून ठेवते. चला, उद्या एका छानशा व्लॉग मध्ये भेटे. आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.